मुंबई शहर पोलीसच्या 1000 पेक्षा जास्त जागा वाढलेल्या आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना असं वाटतंय की मी फॉर्म भरला तिथे सुद्धा जागा वाढाव्यात. तर ह्या जागा नक्की वाढणार की नाही काहीच गॅरंटी नाही. परंतु पुणे शहर, पिंपरी चिंचवड, ठाणे शहर, मीरा भाईंदर अशा काही महत्वाच्या ठिकाणी जिथं पोलीस स्टेशन नव्यानं निर्माण केलेले आहेत, तिथं काही प्रमाणात जागा वाढण्याची शक्यता आहे. याची गॅरंटी नाही. जेव्हा शासनाचं परिपत्रक येईल की ह्या जागा वाढल्या आहेत आणि याच भरतीत आम्ही त्या ऍड करणार आहोत, तेव्हाच तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे. तोपर्यंत तुमचा जो अभ्यास चालू आहे तोच अभ्यास चालू करायचा आहे. नको त्या गोष्टीवर लक्ष द्यायचं नाही. तुमचा प्रश्न आहे की फॉर्म पुन्हा भरून घेणार आहेत का? तर लक्षात घ्या, आतापर्यंत असं कधीच झालं नाही की फक्त जागांची वाढ झाली म्हणून पुन्हा फॉर्म भरायची लिंक ओपन झाली. मुळात पोलीस भरतीत शक्यतो जागा पुन्हा वाढतच नाहीत. यावेळेस नशिबानं वाढले आहेत, परंतु फॉर्म भरायची लिंक पुन्हा चालू होण्याची शक्यता नाही. कारण आता ग्राउंडची तयारी चालू झाली आहे आणि मुंबईला फक्त ती लिंक ओपन केली तर मग इकडच्या लोकांनी काय करायचं? आणि झाली लिंक ओपन तर तुमचा प्रश्न आणि तुमचं नशीब तुमची सराव असणार आहे. त्यामुळे त्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. आणि अजून एक आहे की मैदानी चाचणी नक्की कधी चालू होईल? तर बहुतेक ठिकाणी 11 फेब्रुवारी पासून चालू होणार आहे. परंतु हे SRPF पुण्याचं आहे, हे 10 पासूनच चालू करतात. कोणी 15 पासून चालू करते, कोणी 16 पासून चालू करते. ते प्रत्येकावर डिपेंड आहे. प्रत्येक पोलीस प्रमुख कोणी वाहन चालकच्या आधी चालू करेल, कोणी बॅट्समनच्या आधी चालू करेल, कोणी जिल्हा पोलीसची करेल, कोणी जेलची करेल. ते त्यांच्यावर डिपेंड आहे. त्या गोष्टी तुमच्या हातात नाहीत, तिकडे लक्ष देऊ नका. ज्या गोष्टी तुमच्या हातात आहेत त्या पहा. की मैदानी चाचणीचा सराव आपल्या हातात आहे, रिव्हिजन करणं आपल्या हातात आहे. जे वाचले ते वाचले, परंतु पेपर सोल्युशन सगळ्यात महत्वाचं आहे आणि प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आहे. म्हणून 1 ते 100 प्रश्नांचं स्पष्टीकरण करा. तुमच्या टेस्ट सिरीज पेक्षा आधी झालेले पेपर सोडवा. एकदा, दोनदा, तीनदा सोडवा आणि मगच तुम्ही टेस्टच्या नादी लागा, जेणेकरून तुमचा व्यवस्थित अभ्यास होईल. तुम्हाला एक्झॅक्ट काय येतं हे कळून जाईल. त्याच्यासाठी तुम्ही आतापासून व्यवस्थित सराव ठेवा, मेहनत घ्या, जेणेकरून तुम्हाला याच भरतीत सक्सेस मिळेल.